आज आहे डे 2 इन गोवा. सो आता आम्ही चाललोय कर्लीज बीच. काल आम्ही गेलो तो अगोडा फोर्ट आणि तिथल्या बीचवर. ऍक्च्युली बागा बिगा जाण्यापेक्षा तुम्ही या बीचवर जावा असं माझं म्हणणं आहे. बिकॉज खूप म्हणजे हॅपनिंग लोक, देन फोटोशूट साठी सनसेट पण छान बघता येतो. सगळं चांगलं आहे. बागा आणि ते तिकडचे बीच पेक्षा तरी खूपच बेटर आहे. जाऊया. लगेरो मुन्नाबाई मध्ये ती म्हणत नाही का विद्यावालन, गुड मॉर्निंग मुंबई, तसंच गुड मॉर्निंग गोवा. काय कळत नाही या पोरीला मी का बोलतो. मला व्हिडिओ काढायचा शौक आहे, तर प्लीज एक ड्रायव्हर सोबत घेऊन जात जा. बिकॉज ड्रायव्हर व्हिडिओ काढण्यात इंटरेस्टेड नसते, तर तो कमीत कमी गाडी तर चालवू शकतो. हो बरोबर आहे. नाहीतर लोक तसं पण कोणी नाही झालं, तुला गोव्यात गाडी चालवता येत नाही, इथे अशी झुकझुक गाडी चालवायला लागतं. ते ह्याच्या अगोदर जेव्हा व्हिडिओ नव्हता चालू होता ना, तेव्हा बघितली गाडी काय चालवत नाही. हे बघ, हे क्लब कमानाचे आहे ना, माहिती आहे. सापडत नाहीये तेरे को. किधर तू? हा, कोण म्हटलं तुला घेत नाही? तुझ्याशीच बोलतो. माझी ब्लॉगिंग करणार. हा का? पण तुला गरज पडली ना बीचची. मला तुझी गरज नाही. ढूंढते रहते हो. तिथून रस्ता होता सोडायचा. काय नाही मला माहितीये. सापडलो आम्हीच ना. मी पण येणारच होते तुला. नाही. नको बोलत जाऊस. हा बीच जरा कन्फ्युजन आहे. तिथे आल्यावर तुम्हाला. आणि इथे कधीच कोणाला नाही. हा ऍक्च्युली नाहीच भेटत, पण भारी आहे. ओ वाव, एक नंबर बीच दाखवतो तुम्हाला. आलेला आहे आज तरीकेनं धुवून आंघोळ बिंघोळ करायची. आता जाऊन थोडंसं स्ट्रीट बघायला चाललो आणि तिथले काहीतरी फूड आम्ही ट्राय करणार आहे. तुम्हाला सांगेलच कुठं फूड ट्राय करायचं आहे. ओके, व्हिडिओ मध्ये मला घेशील ना, हो एवढा तुझा व्हिडिओ ची रीच वाढेल. हो का? मग तुझी पण रीच वाढेल ना. मग नाही, माझ्या व्हिडिओ मध्ये माझी कुठली पण व्हिडिओ बघत असाल ज्याच्यात मी आहे, तर मला प्लीज इंस्टाग्रामवर फॉलो करा. हो का? हां, मी राजेश्री. त्या इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि मला पण इंस्टाग्रामवर फॉलो करा. ते तिला नाही गेलं चालते, पोरींना जास्त फॉलोअर्स लागते. हां, कारण कमी आहे, पण जास्त वाढेल. हां, तिचे कमी आहेत माझ्यापेक्षा तर कमीच आहे. आणि चांगली कोण दिसते तुझ्यापेक्षा? असू दे, काही असो. असं थोडी असतं भाई. मी पण कधी कधी चांगला दिसतो. ओके, आणि मला काटे चावतील आता, मला असं वाटतं. या पोराला मी सांगितलं होतं की शू बी नको घालू. ठीक आहे, शूनी काही फायदा नाहीये. कोणते दिवे लावलेस? शू घालून कुठला डान्स होतो बीचवर? आता मी करेल ना, पण शू घालून नाही होत ना डान्स. ओके, डझंट मॅटर. हे असे लोक चिडके असतात. चप्पल मॅटर नाही करत, शूज मॅटर करते. कसं असतं, अगर तुम्ही कोरिओग्राफर आहे ना, तर तुम्ही शूज शिवाय हालत नाही, हे तर आहेच. ओके, शूज असेल तर आपलं पुढं काम होतं. शूज आणि एक मस्त बॉम्बर जॅकेट, बास. हो गाईज, आता आम्ही आलो एक कोकणी कॅन्टीनला चाललोय. म्हणजे आम्ही पार्किंग शोधत होतो, पार्किंग झालेली आहे. आता ही म्हणते की इथलं फूड खूप भारी असतं, टेस्टी असतं. लुकिंग काळी कुट्ट झालेली आहे. दाखवू का? मी तर निग्रोत झालोय. तरी हाफ एन आवर वेटिंग करायला लागणार आहे, मग आम्हाला फूड भेटेल. हे दिस इज अ कोकणी कॅन्टीन. ओके, इमॅक्युलेट म्हणून एक चर्च आहे, फेमस चर्च आहे. मग तिथं आम्ही आलो आहे आणि तुम्ही लोक बघतच आहात. आमचा माझा लोक तर भारी केले तर जरा जास्त चांगली वाटते मला वाटतं. हो का? इट्स माय सेल्फ. फायनली टेबल भेटला आम्हाला, पण शेअरिंगमध्ये भेटला. इट्स ओके, डझंट मॅटर. हे फूडचा मेनू आहे. चीपमध्ये, स्वस्तात आहे. म्हणजे गोव्याचं आतापर्यंत स्वस्तातलं वाटणार आहे आणि फूडचं स्मेल पण छान आहे. फिश खायला या तुम्ही इकडं. चिकन
काय होतं चिकन मसाला, चिकन फ्राय, चिकन सॉरी फिश तवा फ्राय. होणार सगळं ट्राय करतो आता. एक नंबर, एक नंबर, एक ट्राय करा. सो गाईज आता आमचं झालं आहे फूड. एक नंबर जेवण आहे गाईज. कोकणी कॅन्टीन कोकणी कॅन्टीनमध्ये एक नंबर जेवण आहे. तुम्ही ट्राय करा. पणजीमध्ये आहे. खूप जुनं आहे. 1972 पासून आहे. 1972 पासून ते हे कॅन्टीन चालवतात. पण खूप आहे आणि ऊन 30 डिग्री आहे सध्या. आता आम्ही थोडंसं चर्चला जाईल. जी चर्च मी बोललो आता, आणि तिथनं मग आम्ही थोडंसं स्ट्रीट फोटोज अँड ऑल, रील्स अँड ऑल करूया. ओके. अँड बॉल कसं वाटतं तुला? पोट भरलं? हां टायर्ड का? मॅडम थकल्या, खाऊन थकल्या मॅडम. बेस्ट रिसॉर्टमध्ये जायचं आपल्या. दिसली मला गाडी. आता आम्ही स्ट्रीट वॉकिंग फायनली उभारल्या मॅडम. सो वॉकिंग करू आणि आता आम्ही एक्सप्लोअर करायला चाललो आहे. फाउंटेन्स लेन बघायला चाललो आहे. हे बघा ही चर्च आहे. आता पोचतोच आहे. लेनमध्ये चाललो आहे, स्ट्रीट लेनमध्ये, फाउंटेन लेन. तिथं फोटो काढायचे आम्हाला. सो लेट्स गो. हे लवकर. तर हे चर्च आहे. तर ही ब्ल्यू बिल्डिंग दिसते ना, त्याच्या स्ट्रेट गेलं ना तर तुम्हाला कोकणी कॅन्टीन भेटेल. त्या ब्ल्यू बिल्डिंग आमच्या मागे जी बिल्डिंग आहे ना तिथं. आणि या चर्चपासून हे इथं रोड आहे बघा, अँजेलिना रोड. एक लुक व्ह्यू जिथं तुम्ही फोटो काढू शकता. आणि मॅडम थकल्या आहेत. मॅडमची फाटली आहे. मॅडम खाऊन मोठ्या झाल्यात म्हणून चालतंय ना. ओके 30 डिग्री. आता मॅडमची एनर्जी वाढलेली आहे फोटोशूट झाल्यानंतर. जेवण खाली गेले नाही. सो आता आमची फोटोशूट आणि आम्ही स्ट्रीट हे केलेलं आहे. ॲक्च्युली इथं तुम्ही फोटो काढू शकता पण काही जागी अलाउड नाही आहे, कारण की प्रायव्हेट स्वतःचं घर असल्यामुळे त्यांनी सुंदर. येस राईट, हे तर आहेच. ओके. सो आता पुढे जाऊया. चलो. ओके. चर्च. सुंदर अशा चर्चमध्ये वाव तुम्हाला दिसतंय का? सुंदर मी आणि सुंदर चर्च. आणि इथे आम्ही साइन अप करत आहे फॉर टुडे. खूप ऊन आहे. आजचा डे 2 सीटर संपतो आहे. सो कारण आम्ही खूप वेळ फोटो काढण्यात आणि खाण्यात आणि पिण्यात घेतली. तुम्हाला माहीत करायचं असेल तर प्लीज यू कॉन्टॅक्ट मी. मी तुम्हाला सगळ्या स्पेशल सांगेन. हां ॲक्च्युली तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इफ यू लाईक दिस व्हिडिओ, लाईक शेअर अँड सबस्क्राईब.